कुलाब्यामधील एका इमारतीला लागलेल्या आगीच्या बातमीपासून करतोय। कुलाबा इथे मेट्रो हाऊस या इमारतीला आग लागलेली आहे। अत्यंत जुनी इमारत आहे। या बिल्डिंगच्या सगळ्यात वरच्या मजल्याला ही आग लागलेली आहे। घटनास्थळी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या पोहोचलेल्या आहेत। कार्यालयीन कामकाजाची वेळ असल्याने या ठिकाणी इमारतीमध्ये जे लोक होते त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी सुरू करण्यात आलेले आहेत। मेट्रो हाऊस बिल्डिंग रिगल सिनेमाच्या जवळ आहे। अत्यंत गजबजलेला परिसर असतो हा। कुलाबा कॉजवे या परिसरात बरेच नागरिक खरेदीसाठी येत असतात। या परिसरामध्ये विदेशी नागरिकांचीही मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते। कुलाबा पोलीस स्टेशन जवळ आहे। मॅजेस्टिक आमदार निवास जवळ आहे। डीजी ऑफिस म्हणजे पोलीस महासंचालकांची इमारत देखील जवळ आहे आणि दहशतवादी हल्ला ज्या ठिकाणी झालेला होता ते ताज हॉटेल देखील या इमारतीपासून जवळ आहे। रामनाथ दवणे यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। रामनाथ, सध्या काय परिस्थिती आहे? आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलंय का? श्रीराम, नक्की सुरुवातीला 8 गाड्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या दाखल झाल्या होत्या। मात्र या गाड्यांमध्ये वाढ झालेली आहे। जवळपास 10 ते 12 गाड्या ज्या आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। दूर जो आहे हा मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळतोय। 4 मजली ही जी इमारत आहे, 4थ्या मजल्यावर मोठ्या संख्येने आग जी आहे ही वाढते। दरम्यान या इमारतीच्या बाजूलाच बॉम्बे टीचर ट्रेनिंग कॉलेज आहे। या कॉलेजच्या इमारतीला देखील आग लागण्याची शक्यता जी आहे ही आता वर्तवण्यात येते, कारण जवळपास आग जी आहे ही मोठ्या संख्येने फुगवताना पाहायला मिळते। धुराचे डोस जे आहेत हेही या ठिकाणी मोठ्या संख्येने वाढताना पाहायला मिळत आहेत। दरम्यान याच पाठीमागच्या साईडला जे आहे या ठिकाणी ताज हॉटेल जे आहे, या हॉटेलमध्ये संपूर्ण धूर आहे, हा धुराचे लोट देखील या ठिकाणी जाताना पाहायला मिळत आहेत। संपूर्ण परिसर जो आहे हा परिसर खाली करण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने आपण म्हटलं की हा गजबजलेला खरं तर परिसर असतो। या गजबजलेल्या ठिकाणी मोठ्या संख्येने गाड्या ज्या आहेत, ज्या 4 चाकी किंवा दुचाकी वाहनं जे असतात ही उभी असतात, ही वाहनं देखील या ठिकाणी ट्रॅफिक विभागाकडून काढली जातात। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची दक्षता सध्या तरी पोलीस आणि अग्निशमन जवान जे आहेत ते करताना पाहायला मिळतात। वरिष्ठ अधिकारी जे आहेत अग्निशमन विभाग ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। नेमकं आग जी आहे ही कशामुळे लागली याचं चित्र जरी स्पष्ट होत नसलं तरी वाढती आग जी आहे ही कशा पद्धतीने शमवण्यात येईल यासाठी सध्या तरी अग्निशमन विभागाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। श्रीराम, धन्यवाद रामनाथ, तू दिलेल्या माहितीबद्दल।